Hello student, good evening. कसे आहात? बरे आहेत ना? Yesterday we have studied trigonometric function sin 30, cos 60, sin 45, cos 45. What is the value of cos 45? Cos 45 is 1 upon root 2. What is the value of sin 45? Sin 45 is equal to 1 upon root 2. What is the value of tan 45? 1. झालं का नाही? आणि क्रॉस सेक्शनचं तुम्हाला माहिती आहे, साइन 60 इकडे साइन 30, बरोबर. साइन 30 कॉस 60, 1/2 बरोबर की नाही. नंतर आपल्याला या ठिकाणी काय होतं, साइन छेद कॉसचं टॅनचं काढता येतं आपल्याला. साइन छेद म्हणजे 1/√2 छेद 1/√2, रूट टू गेले, किती राहिला 1, म्हणजे tan 45 इक्वल टू 1. आणि तसंच मग 1/sin म्हणजे कोसेक, 1/cos म्हणजे सेक, 1/tan म्हणजे कॉट. प्रत्येक व्हॅल्यू काढताना तुम्हाला सांगितलेलं आहे काल. आणि आता त्याच्यावर ते तुम्ही टेबल लिहिलेलं आहे परीक्षेत, आणि त्याच्यावर 2 मार्काचं उदाहरण आलेलं आहे. समजा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, क्वेश्चन फर्स्ट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर 30 प्लस कॉस स्क्वेअर 60. आता इथं पाहून तुम्ही केलेलं आहे, लिहिलेलं आहे परीक्षेत टेबल. मग आता साइन 30ची किंमत बघा, साइन 30 आहे की नाही. साइन 30ची किंमत आहे 1/2, म्हणजेच 1/2चा काय केला इथे, स्क्वेअर केला, प्लस कॉस 60 बघा, हा कॉस या ठिकाणी 60, कॉस 60 सुद्धा किती 1/2. म्हणजे आपण अल्टरनेट असा क्रॉस केला तर किमती कशा येतात, सारख्याच येतात, म्हणून 1/2चा स्क्वेअर. स्क्वेअर का केला तर कॉस स्क्वेअर 60 आहे, साइन स्क्वेअर 30 आहे. मग 1/2चा स्क्वेअर काय झाला, 1/4 प्लस 1/4. इथे 4 सारखे आहेत म्हणून अंशांची डायरेक्ट बेरीज झाली, बरोबर. 1 + 1/4 इज इक्वल टू 2/4. म्हणजे त्याची किंमत किती आली मित्र हो, 1/2. झाले तुमचे 2 मार्क, आहे का नाही. आता दुसरा प्रश्न आहे. समजा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan स्क्वेअर 45 प्लस इथे कोसेक स्क्वेअर 45, कोसेक स्क्वेअर 45 हे उदाहरण आहे. मग आता सोल्युशन बघा, काय होईल सोल्युशन. tan स्क्वेअर 45 ची किंमत माहिती आपल्याला 1 आहे ना. हे बघा, tan 45 साइन कॉस tan 45 ची किंमत 1 म्हणजे 1 स्क्वेअर प्लस कोसेक स्क्वेअर 45, हा कोसेक 45, बरोबर. साइन या ठिकाणी साइन कॉस टॅन कोसेक, तर कोसेकचं काय किंमत आहे 45 ची, √2 म्हणजे √2 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. मग एकाचा वर्ग किती मित्र हो, 1 प्लस √2चा वर्ग 2. तुम्हाला सांगितलेलं आहे √2चा वर्ग बरोबर 2 येतो, √3चा वर्ग 3 येतो. हे आपण शिकलेलो आहे, बरोबर. वी हॅव स्टडीड इट ऑलरेडी, बरोबर. म्हणजे याचा √2चा स्क्वेअर 2 झाला, 1चा स्क्वेअर 1, म्हणजे उत्तर किती आलं मित्र हो, 3. हे झालं आन्सर. झाले 2 मार्क, बरोबर. 9वी 10वी 11वी 12वीला सुद्धा आहे मित्र. आता पुढचं उदाहरण घेऊ आपण, तिसरं. कोसेक 30 मायनस कोसेक 90, कोसेक 30 मायनस कोसेक 90 डिग्री, बरोबर. आता कोसेक 30चं काय किंमत आहे बघा,
कोशेक 30, हे बघा साइन कॉस टॅन कोसेक, कोशेक 30चं 2, हे 2 आलं, मायनस कोशेक 90, हा बघा साइन कॉस टॅन कोसेक, कोशेक 91 म्हणजे 2 - 1 = 1, हे आलं आन्सर. आहे का नाही? किती सोपं, व्हेरी इझी टू कॅल्क्युलेट. फक्त आपण परीक्षेत 2 मिनिटात हा टेबल लिहायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे क्रॉस, हे जे क्रॉस आहे साइन 30 बरोबर आणि कॉस 60, साइन 60 कॉस 30, हे असे सारखे. आणि 1/√2 1/√2 45 आहे साइन कॉस, आणि टॅनचा 1 आहे. आणि मग तुम्हाला हे सगळे काढता येतात, पेन्सिलने पटापट शोधायचे, 2 ते 3 मिनिटात लिहायचे. आणि मग हे उदाहरण आलं का लगेच सोडवायचं, म्हणजे कॉपी पण होत नाही. नंतर आता दुसरं घेऊया आपण, सेक स्क्वेअर 4, सेक स्क्वेअर 30 डिग्री मायनस सेक स्क्वेअर 30 डिग्री मायनस कॉट स्क्वेअर 60 डिग्री, कॉट स्क्वेअर 60 डिग्री. आता किमती टाकायच्या. सेक स्क्वेअर 30 डिग्री किती आहे? सेक स्क्वेअर 30 डिग्री, हे बघा साइन कॉस कोसेक, साइन कॉस टॅन कोसेक आणि सेक 2/√3, सेक 30 2/√3, 2/√3 ब्रॅकेट स्क्वेअर, कारण याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. सेक स्क्वेअर 30, हे बघा सेक स्क्वेअर 30 2/√3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉट 60. आता कॉस 60 हा इथे, कॉस 60 इथे, कॉट 1/√3 ब्रॅकेट स्क्वेअर. का ब्रॅकेट स्क्वेअर आहे? कारण इथे कसं आहे, स्क्वेअर दिलाय 60चा, म्हणजेच या ठिकाणी कॉट 60 डिग्री 1/√3 60 डिग्री, आणि सेक 30चा किती आहे? सेक 2/√3 सेक 30. मग आता याचे स्क्वेअर काढा मित्रांनो. 2चा स्क्वेअर किती आला? 4/√3चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे 3, मायनस एकाचा वर्ग 1 √3चा 3, बरोबर. √3चा किती झाला? 3च झाला ना. एकाचा वर्ग 1 √3चा वर्ग 3, समान आहे छेद, म्हणून डायरेक्ट इथं वजाबाकी, बेरीज असते तर बेरीज, म्हणजे 4 वजा किती? 1/3. आणि 4 - 1 माहिती आहे तुम्हाला, किती राहिले? 3/3. 3/3 म्हणजेच 3 गेले 3 गेले, 3 1 जार 3 3 1 जार 3 = 1. हे आलं आन्सर. समजलं मित्रांनो? तर अशा प्रकारे साइन कॉस टॅन कॉट, अशा प्रकारे फाइंड द व्हॅल्यू. 2 मार्क्स, फिल इन द ब्लँक्स 1 मार्क्स, 3 मार्क्स झाले तुमचे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. ओके, बाय.